राज्याचे लोकप्रिय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वदेशी औषध उद्योग समूह सांगली आणि भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे 68,000 रुपये किमतीची औषधं मोफत प्रदान करण्यात आली। या उपक्रमांतर्गत रुग्णालयातील गरीब व गरजू रुग्णांना आवश्यक औषधांचा लाभ मिळणार असून या औषधांमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळेल असा विश्वास भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला। समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। औषधांचं वितरण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय माने तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी यांनी स्वदेशी औषध उद्योग समूह आणि भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ यांच्या या सामाजिक उपक्रमाचं विशेष कौतुक केलं। शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अनेक गरजू रुग्णांना या औषधांचा मोठा लाभ होणार असून रुग्णसेवेसाठी अशा प्रकारचं सहकार्य अत्यंत मोलाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं। तसेच सुमारे 68,000 रुपये किमतीची औषधं विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी स्वदेशी औषध उद्योग समूह, भाजपा जैन प्रकोष्ठ आणि या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले। याप्रसंगी भाजपा जैन प्रकोष्ठचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री महावीर पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री प्रशांत गोंडाजे, श्री शीतलनाथ चौगुले, श्री अश्विनी पाटील, श्री विपुल पाटील तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते।